श्री दत्तप्रबोध अध्याय 49. गोरक्षनाथांना कृपाप्रसाद. अध्यायाला सुरुवात करूयात. भल्या भल्यांची ही अभिमानापायी अहंकारापायी कशी गत झाली हे दत्तात्रेयांनी आपल्याला सांगितलं. ते आपण मागील अध्यायामध्ये पाहिलं. त्याचबरोबर अहंकार सोडून देण्याचा उपदेश केला. ते बोधामृत ऐकून देवर्षीही आनंदित झाले. सिद्ध महंत प्रफुल्लित झाले. गोरक्षनाथांनी साष्टांग प्रणिपात केला. त्यांची काया रोमांचित झाली. हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले. प्रेमाचे पाझर त्यांच्या उरात झरझरू लागले. त्यांनी श्री दत्तात्रेयांचे पाय घट्ट धरले आणि मुखानं ते वारंवार म्हणू लागले, गुरुराज, मी दीन आहे. मी सर्वस्वी अपराधी आहे तुमचा. आता तुम्हीच मला तारागर मारा. अनाथ होऊन मी तुमच्या दाराशी येऊन पडलो आहे. दीन शरणांगताचे तुम्ही त्राते आहात, स्वामी आहात. गोरक्षनाथांचे हे बोलणे ऐकून अवधूताला कळवळा आला, पण त्यांनी आधी काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. जमलेल्या सगळ्या तापासांनीही दत्तात्रेयांची विनवणी केली. तेव्हा दत्तात्रेय म्हणाले, तुम्ही म्हणता की मी त्याच्यावरती कृपादृष्टी ठेवावी. तुमचं म्हणणं योग्य आहे, पण लक्षात घ्या, अर्ध राहिलेलं जीवन नेहमी पुढं वहावं. ते फिरून मागं आलेलं आणि प्रवाहाच्या उलट वाहिलेलं पाहिलं आहेत का तुम्ही कधी? याची जर सोय तुम्ही जाणत असाल तर मार्गेच्या साधकालाही उपाय सापडेल. श्री दत्तात्रेयांच्या ह्या वाक्याचं गूज कोणालाच समजलं नाही, कोणालाही उमगलं नाही. एकमेकांच्या तोंडांकडे सर्वजण पाहत राहिले. पण मच्छिंद्रनाथांनी त्या वाक्याचं बीज जाणलं होतं आणि म्हणून त्यांनी दत्तात्रेयांना विनवलं, गुरुराया, तू सदया उदार आणि संपन्न आहेस. कृपाळू सर्वज्ञ आहेस. तू तारकाला उपदेश करतोस. त्याच्या अंगी बोध विवेक बाणवतोस. तो गुरु आणि तू परम गुरुनेही श्रेष्ठ आहेस. जगद्गुरु, जगदात्मा आहेस. शेवटी तुम्हाला विनंती एवढीच की गोरक्षाचा अपराध मोठा असला तरी आता तो श्रमला आहे. हीन दीन होऊन आपणाला शरण आला आहे. आता तुम्ही त्याच्या अंतःकरणाचा कशासाठी ठाव घेत आहात? त्याचा अंगीकार करा, त्याचा उद्धार करा. मच्छिंद्रनाथांची विनवणी ऐकून दत्तात्रेयांनी त्यांच्या शिष्याला गोरक्षनाथाला जवळ घेतलं. त्यांच्या सर्वांगावरून हात फिरवला, करुबाळलं आणि सांगितलं, माझ्या लेकरा, खरोखर तू श्रमलास, थकलास, पण आता तरी एक ध्यानात घे. देहात अभिमानाला कधीही थारा देऊ नकोस. विवेकाची कायम कास धर. रोजते अवनतीला जाऊ देऊ नकोस. कायम त्यागाची आठवण ठेव. भोगाचा त्याग कर. क्रोधाचा स्पर्शही मनाला होऊ देऊ नकोस. कोणाला कधी आपला भार घालू नकोस. कठोर शब्द बोलू नकोस. त्याच्या मनाला शिनवू नकोस. लोभामोहात फसून आशेमध्ये गुंतू नकोस. कोणत्याही गोष्टीची हाव धरू नकोस. स्वतःप्रमाणेच सारे जीवमात्र आहेत असं समजून त्यांच्याशी दया, क्षमा आणि सौजन्यानं वाग. कोणाशीही शत्रुत्व पत्कारू नको. सदा सत्संगात वावर. इंद्रिय सत्कारणी लाव. एकाग्रता धरून ध्यानधारणा जपजाप्य कर. त्यावर ते गोरक्षनाथ म्हणाले, आपण मला उपदेश केलात त्याप्रमाणे मी माझी तपसाधना करीन. माझे सर्व अपराध पोटात घालून आपण मला क्षमा केलीत. माझ्यावर स्नेहाचा परमप्रीतीचा वर्षाव केलात. आता आणखी प्रार्थना एकच की आपल्या पूर्ण कृपेचं कृपादान या याचकाच्या पदरात पडावं आणि माझी वृत्ती सवृत्ती ऐशी म्हणजे तद्रूपाकार तुमच्यासारखीच निर्मळ आणि निर्मोही व्हावी. त्यावरती मच्छिंद्रनाथ म्हणाले, अवधूता, आपण माझ्या या लेकरावरती खरोखरच कृपादृष्टी करा आणि त्याचं जीवन कृतकृत्य करा. त्यावरती दत्तात्रेयाने एक प्रेमभरा कृपा कटाक्ष गोरक्षनाथांकडे टाकला आणि ते म्हणाले, गोरक्षा, सत्यव्रतेनं वागलास, नेकीनं या जगात वावरलास तर तू म्हणशील ते कोणत्याही क्षणी खरं होईल. तुझी योगलीला सदैव चढती राहील. तुझ्या मनातलं वैराग्य बोधाचं ज्ञान अचल राहील. प्रेमकळा सतत वाढत राहील. तू योग ऐश्वर्य संपन्न राहशील. माझी तुझ्यावर पूर्ण कृपा राहील. तू दीनांचा वाली होशील. त्यांची भवभय चिंता तू दूर करशील. सद्गुरू मच्छिंद्रनाथांच्या कृपेनं तू अमाप योग सामर्थ्य मिळवलं होतंस. सिद्धी प्रसन्न करून घेतल्या होत्यास. त्याच्या जोरावरच नाना सिद्धीचे खेळ तू करून दाखवले होतेस.
पण या योगदमानेच तू माजलास. तुला गची बाधा झाली आणि अभिमानाच्या नशेत तू कृतांतासारखा वागू लागलास. तुला बुद्धिभ्रंश झाला, विवेक दूर पळून गेला. सारासार विचार करण्याची तुझी बुद्धी नष्ट झाली आणि तू दंभ दर्पाच्या थरात सारी पृथ्वी भयभीत करून सोडलीस. पण या अभिमानानंच तुझं पोतर केलं. तुझी तपश्चर्या धुळीला मिळवली. योग सामर्थ्याचा कण असलेला दाना उडून गेला आणि तुझ्या हातात फक्त फुलपट पडली. तुला सगळे हसले तरी तुझे डोळे उघडले नाहीत. पूर्ण मातेर होईपर्यंत तू वाटच पाहिलीस. आता तरी मागच्या साऱ्या गोष्टी जमेस धरून अहंकाराचा त्याग कर, अभिमानाचा निराश कर. त्यावरती गोरक्षनाथ म्हणाले, दत्तात्रेया, अवधूता, अभिमानाच्या रोरावत्या पुरात मी गटांगळ्या खात बुडत असताना तुम्ही कैवारी होऊन धावत आलात. मला वाचवलं. आपला कृपाकर पुढं करून तुम्ही मला बाहेर काढलं. अभिमानाच्या पुरात गटांगळ्या खाऊन बरचसं पाणी आत गेलं होतं. त्या अभिमान उदकानं माझं सारं शरीर फुगलं होतं. ते चिन्ह ओळखून तुम्ही माझा वर्मभेद केला. शांतीचक्रावर मला घालून क्षमादंडानं गरगरा फिरवलं आणि मदोदक उतरवलं. स्वकृपेने सावध केलं. अभिमानाचा मद जसा उतरला तशी माझी निचेष्ट अवस्था झाली होती. ती ओळखून आपणच मला दिव्यबोधाचं रसायन श्रवणाद्वारे प्राशन करायला दिलं आणि अनुतापाची उष्णता दरदरून अंगात भिनली. सुप्रबोधिनीची मात्रा आपण मला दिलीत आणि गात्रगात्रात तृप्तता आली. लहानग्या बाळाची तहान भूक दुखलं खुपलं त्याची एक माता जाणू शकते. त्यानुसार ती उपाय करत असते. ऋतुमानानं ती माता मुलाच्या आरोग्याची काळजी घेते. दुधाचं त्याच्या आहाराचं प्रमाण ठरवते. त्याला गोटी देते. त्याच्या हिताला अहर्निश जपते. तसंच तुम्ही माझ्या बाबतीत केलं. माझ्यावर जन्मजन्मांचे उपकार झाले. त्यावरती दत्तात्रय म्हणाले, गोरक्षा, हे मी माझ्या प्रत्येक भक्तांसाठीच करतो. तुझ्यावर जबाबदारी एवढीच की प्रत्येकाला मृदू बोलण्यानं बांधून ठेवणं आणि स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग दीनदलितांच्या उत्कर्षासाठी करणं. काहीही करत असताना अभिमानाला दूर ठेवणं. अहंकाराचा वारा कर्तृत्वाला लागू न देणं. एवढी जरी पथ्य पाळलीस तरी या त्रिखंडात तुझी कीर्ती गाजल्याशिवाय राहणार नाही. योगीजन हो, फार काळ लुटला. मी माझ्या मातेला भेटायला गेलो नाही. तपश्चर्येला बसताना तिनं माझ्याकडून शक्य तितक्या लवकर भेटण्याचं वचन घेतलं होतं, पण मी भेटलो नाही. आता हे सारं संपवून मला तिच्याकडे जायला हवं. आपण आतापर्यंत पोटभर चर्चा केली. मी उपदेश दिला. आता आपल्या मनाला योग्य वाटेल तेच करा, पण विवेकाची कास धरा. आणि श्रोतो, याचबरोबर दत्तप्रबोध ग्रंथातील हा 49वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. या पुढील कथासार पुढील अर्थात 50व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.